आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। युगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला। 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरले। निवडणूक पारदर्शक झाली असं दाखवायचं असेल तर व्हीव्हीपॅट मधील मतमोजा। पृथ्वीराज चव्हाणांची मागणी। आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून ईव्हीएम तपासल्या पाहिजेत, चव्हाणांकडून मागणी। बार्शीचे शिंदेगडाचे पराभूत उमेदवार राजेंद्र राऊतांनी घेतलाय कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा। अंतर्गत नाराजगीमधून माझा पराभव, राजेंद्र राऊत यांचं वक्तव्य। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये महाविकास आघाडीचं ईव्हीएम विरोधामध्ये आंदोलन। मवियाच्या कार्यकर्त्यांकडून ईव्हीएम मशीनचं दहन। पाथर्डी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन। सोलापूर शहर उत्तरचे शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठेंकडून फेरमतमोजणीची मागणी। महेश कोठेंनी केलाय जिल्हा प्रशासनाकडे अर्ज। पडताळणीसाठी लागणारे 94,400 रुपयांचं चलनही भरलंय। नाशिकमध्ये शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंचे भावी पालकमंत्री पदाचे बॅनर। कांदेंच्या बॅनरची सर्वत्र चर्चा। नांदगावमधून सुहास कांदे 90,000 मतांनी विजयी झाले। साकोलीमध्ये भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचे बॅनर झळकले। साकोलीत जनतेच्या मनातील आमदार असे बॅनर लागले। साकोलीत नाना पटोलेंचा फक्त 218 मतांनी विजय झालाय। संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। शिरसाटांच्या समर्थकांकडून हे बॅनर। नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निवास सज्ज। अधिवेशन कालावधीत येणाऱ्या नागरिकांसाठी देखील सोय। खासदार प्रणिती शिंदेंची मवियामधून हकालपट्टी करण्याची ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची मागणी। अन्यथा आगामी निवडणुका स्वबळावर लढू, शरद कोळींचा काँग्रेसला इशारा। बाबा आढावांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मवियाची महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती। आमदार सदाभाऊ खोत यांचा आरोप आहे, तर ईव्हीएम काँग्रेसनं आणल्याची खोत यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये मनसेच्या बैठकीत ईव्हीएम विरोधामध्ये ठराव। आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना।